पुन्हा एकदा राज्यातल्या बातमीकडे येऊया। औरंगाबादमधून बातमी आहे। औरंगाबादमध्ये एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एका गुटख्याचा साठा असलेल्या तळघरामध्ये रेड मारली। या धाडीत लाखोंचा गुटख्याचा साठा समोर आलाय। इम्तियाज जलील यांनी अन्न आणि औषध विभागाला याची माहिती दिली होती, मात्र ते आलेच नाहीत। तर पोलिसांना कळवल्यावर पोलीस तासभराने आले, असं जलील यांचं म्हणणं आहे। याविषयीचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। औरंगाबादचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी 1 महिन्याआधी पोलिसांना अल्टिमेटम दिला होता, ज्यामध्ये त्यांची मागणी होती की अवैध गुटखे साठे आणि अवैध दारूची दुकानं बंद करण्यात यावी। 1 महिन्यानंतर पोलिसांनी काही कारवाई केली नाही। आज स्वतः इम्तियाज जलील यांनी स्वतः पावलं उचलले आणि एक अवैध गुटख्याच्या गोडाऊनवर जे आहे त्यांनी या ठिकाणी रेड मारलेली आहे। त्यांनी स्वतः हे पाऊल उचललेले, कारण पोलीस आणि फूड अँड ड्रगचे अधिकारी काहीही करायला तयार नाहीत। त्यामुळे आज त्यांनी स्वतः या ठिकाणी जे आहे एक मोठं गुटख्याचं गोडाऊन जे आहे बेकायदेशीर त्याचा पर्दाफाश केलेला आहे। हे एका रूममध्ये लाखोचा गुटखा आणि पाठीमागे त्या गोडाऊनमध्येही जे आहे गुटख्याचा साठा या ठिकाणी पकडलेला आहे। महत्त्वाची गोष्ट एवढी आहे, एक आमदार तळमळीने सांगतोय की गुटख्याचा साठा या ठिकाणी आहे। त्या आमदाराच्या आव्हानाला ना पोलीस साथ देत आहे, ना फूड अँड ड्रगचे अधिकारी साथ देतात। त्यामुळे इम्तियाज जलील यांना स्वतः पाऊल उचलावं लागलं। ते एक मीटिंग आयोजित केली कमिशनर ऑफिसमध्ये। त्या मीटिंगमध्ये सगळे पोलीस अधिकारी होते, एफडीएचे अधिकारी होते, एक्साइज डिपार्टमेंट होता, क्राईम ब्रांच होतं आणि त्यांनी मला शब्द दिले की साहेब 1 महिन्याचा तुम्ही आम्हाला टाइम द्या, आम्ही ते सगळं नष्ट करून टाकू। औरंगाबादमध्ये एकही धंदा सुरू राहणार नाही। पण त्याचं काय झालं, उलट काय झालं की ज्या पोलीस स्टेशनला या गुटख्या आणि ह्या धंद्यामुळे 1 लाख रुपये हफ्ता मिळायचं, तर हे माझ्या आंदोलनामुळे त्यांचा हफ्ता वाढला आणि धंदे सुरूच आहे। मग मला असा प्रश्न आला की पोलीस आपल्याला साथ देत नसेल, एफडीए साथ देत नसेल, मग मी गप्प बसायचं का? मग मी निर्णय घेतला की मी स्वतः पोलिसांचं काम करेल। आता आमदार इम्तियाज जलील यांनी स्वतःच कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आता उभी राहिलेली दिसते। आता प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।